कमी करणारे पौष्टिक अशा नाश्त्याचा प्रकार आपण आज बघणार आहोत. नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. प्रथम मी इथे एका बाउलमध्ये 2 वाट्या ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घालून हे पीठ मी भिजवून घेणार आहे. पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालूनच आपण हे पीठ भिजवूया, नाहीतर गुठळा होतात. हे आपले पीठ भिजवून झालेले आहे. यात मी चवीनुसार मीठ, एक गाजर किसलेला, एक मोठा कांदा बारीक चिरून तो घातलेला आहे, 3 ते 4 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे मिश्रण आपण छान मिसळून घेऊया. यात आपण आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकतो, जसे शिमला मिरची, पत्ताकोबी घालून सुद्धा हे मिश्रण आपण तयार करू शकतो. इथे हे मिश्रण थोडे घट्ट वाटत आहे. मी यात थोडे अजून पाणी घालून याला पातळ करत आहे, म्हणजे छान जाळी उमटेल. हे बघा, अशा प्रकारे हे मिश्रण मी पातळ केलेले आहे. नंतर तव्यावर थोडे तेल घालून मी कापडाने हे तवा असा पुसून घेणार आहे, म्हणजे हा कमी तेलात सुद्धा नाश्ता तयार होतो. नंतर चमच्याने अशा प्रकारे पीठ आपण पसरून घेणार आहोत. प्रथम आपण आजूबाजूला हे पीठ घालू, नंतर मधल्या भागाला घालूया, नाहीतर मध्ये जळून येईल. हे बघा, आणि हे आपण भाजून घेणार आहोत. इथे आपल्याला खालून छान खरपूस झालेला आहे. याला आपण पलटून घेणार आहोत आणि खालून सुद्धा थोडं भाजून घेऊ. हा नाश्ता कमी तेलामध्ये आणि वजन कमी करणारा असा आहे. इथे आपला हा छान क्रिस्पी भाजून झालेला आहे. मी परत एक करून दाखवत आहे. हे बघा, अशा प्रकारे तेल मी पुसून घेतलेलं आहे तव्याला. नंतर चमच्याने छान आजूबाजूला पसरून नंतर मधल्या भागाला आपण हे पीठ घालूया. आणि याला सुद्धा खालून छान भाजून घेऊ. आणि खरपूस भाजून झाला की याला आपण पलटून घेणार आहोत. हे बघा, छान भाजून झालेला आहे. नंतर चटणीसाठी आपण एका कढईमध्ये थोडे तेल घालू, त्यात एक मोठा कांदा चिरून घालू, एक टोमॅटो चिरून तो सुद्धा घालू आणि थोडा भाजून घेऊ. चार ते 5 लसणाच्या पाकळ्या आपण यात घालणार आहोत. एक मिरची, ती सुद्धा आपण यात भाजून घेऊ. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडे मीठ आणि पाणी घालून याला बारीक करून घेऊ. नाश्त्यासोबत खायला आपली चटणी तयार आहे. पौष्टिक असा नाश्ता